नमस्कार. सिंह राशीच्या भाग्यवान जातकांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 9 जुलैचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक मोठं वळण ठरू शकतो. जर गेल्या काही दिवसापासून तुम्ही सतत अडचणी, अपयश, आर्थिक तणाव, घरातील वादविवाद किंवा मानसिक त्रास सहन करत असाल, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण ग्रहाची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे, जी सिंह राशीच्या अनेक लोकांचे नशीब अचानक बदलण्याची क्षमता ठेवते. पण या दिवशी एक अशी घटना घडू शकते, जी तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अध्याय संपून सुखाचे नवीन दार उघडू शकते. मंडळी, तुम्हाला कधी असे वाटले आहे का, मी इतकी मेहनत करते पण यश माझ्यापासून दूर का पळतं? माझ्या आयुष्यात इतक्या परीक्षा का येतात? जर तुमच्या मनात असे प्रश्न असतील, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एक नवीन आशा देणारा आहे. 9 जुलैच्या दिवशी तुमच्या आयुष्यात एक अनपेक्षित संकेत मिळू शकतो. एखादा फोन, एखादी भेट, एखादी बातमी किंवा अचानक मिळालेली संधी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. ज्यांनी तुमची किंमत केली नाही, ती लोक तुमच्या यशाकडे आश्चर्याने पाहतील. पण थांबा, या दिवशी एक गोष्ट चुकूनही करू नका, कारण एक छोटी चूक तुमच्या नशिबाचे दार बंद करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे. सिंह राशीचे काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो, काही नोकरी किंवा मोठी संधी मिळू शकते, काहींच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकते आणि काही लोकांच्या आयुष्यात इतका मोठा बदल होऊ शकतो, ते स्वतः म्हणतील, हे माझ्यासोबत खरंच घडत आहे का? जर तुम्ही खूप दिवसापासून एखाद्या समस्येत अडकले असाल, तर आता त्या समस्येचा शेवट की दुःखाचा काळ संपत चालला आहे. सुखाचे दिवस तुमच्या दारावर टक करत आहे. म्हणून मित्रांनो, मनापासून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, स्वतःला तयार करा आणि 9 जुलैचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील असा बदल घडू शकतो, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. चला तर मग जाणून घेऊया, सिंह राशीचा 9 जुलैचा हा दिवस इतका खास आणि रहस्यमय का ठरणार आहे. मंडळी, सिंह राशीच्या लोकांनो, गेल्या काही महिन्यात खूप काही सहन केलं आहे. काहींनी आर्थिक संकटाची सामना करावा लागला, काहींना नात्यामध्ये विश्वासघात मिळाला, तरी काहींच्या मनातील योग्य फळ मिळाले नाही. अनेक वेळा तुम्हाला असे वाटले असेल की माझे नशीब माझ्यापासून इतकं दूर का गेलं आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर एक सुंदर सकाळ येते आणि आता तुमच्या आयुष्यात अशीच एक नवीन पहाट उगवण्याचे संकेत दिसत आहे. 9 जुलैपासून तुमच्या जीवनात काही गोष्टी अचानक बदलायला सुरू होऊ शकतात. एखादे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. बराच काळ ज्याची वाट पाहत होता, ती आनंदाची बातमी मिळू शकते. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं, ते लोक आता तुमच्या यशाची चर्चा करू लागतील. विशेष म्हणजे या काळात तुमची मनातील भीती आणि चिंता हळूहळू कमी होऊ लागल. तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढल. अनेक दिवसांनी तुम्हाला असे वाटेल की आता परिस्थिती माझ्या बाजूने वळत आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर नवीन संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक एखादा मोठा व्यवहार मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. पण मंडळी, या काळात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण नशिबाचे दारे उघडण्याआधी अनेकांना कठीण परीक्षा घेतात. तुमच्या आयुष्यातील सुखाचा अध्याय आता हळूहळू संपत चालला आहे. सुखाचे दिवस जवळ येत आहे. फक्त धीर ठेवा, सकारात्मक विचार करा आणि प्रत्येक नवीन संधीचे स्वागत करा, कारण कधी कधी एक छोटा क्षण संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो आणि सिंह राशीच्या अनेक लोकांसाठी असा क्षण आता खूप जवळ आला आहे. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की 9 जुलैला कोणती ती एक घटना घडू शकते, जी तुमच्या नशिबाला पूर्णपणे बदलून टाकल. मंडळी, आता आपण त्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जे सिंह राशीचे अनेक लोक खूप दिवसापासून वाट पाहत आहे. 9 जुलैच्या आसपास तुमच्या घरात एक अशी घटना घडू शकते, जी तुमच्या भविष्यासाठी मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. ही घटना प्रत्येकासाठी सारखी असेल असं नाही. काही लोक हा एखादा अनपेक्षित फोन कॉल असू शकतो, काहींना अचानक नोकरीची संधी मिळू शकते, काहींना व्यवसायात मोठा फायदा देणारी व्यक्ती भेटू शकते, तर काहींच्या आयुष्यात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. सिंह राशीच्या जातकांसाठी नेतृत्व करण्याची क्षमता असते, पण अनेक वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला वेळेवर मिळत नाही. ते मेहनत करता, संघर्ष करता, पण यश थोडे उशिरा तुमच्याकडे येतं. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. अनेक दिवसापासून बंद असलेली प्रगती दार हळूहळू उघडू लागतील. ज्या कामासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले, त्यामागे आता चांगले परिणाम दिसू शकतात. जर तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. मात्र घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका.
प्रत्येक गोष्टीचा नीट विचार करा, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रेम संबंधामध्ये चांगले बदल दिसू शकतात. अनेक दिवसापासून सुरू असलेले गैरसमज दूर होतील. कुटुंबातील वातावरण आनंद होतील. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला अपेक्षित साथ मिळू शकते. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा नशीब बदलण्याची वेळ जवळ येते तेव्हा विश्व आपल्याला काही संकेत देत असते. काही नवीन लोक भेटवतात, काही नवीन संधी मिळवतात आणि काही अचानक घडणाऱ्या घटना आपल्या पुढे जाण्याच्या मार्गाला दाखवतात. म्हणून 9 जुलैच्या दिवशी प्रत्येक गोष्टी संकेताकडे लक्ष द्या. कोणतीही संधी दुर्लक्ष करू नका, कारण हीच वेळ असू शकते जी तुमच्या आयुष्यातील दुःख संपून सुखाचे नवीन पर्व सुरू करेल. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आर्थिक, कौटुंबिक आणि करिअरच्या बाबतीत सिंह राशीला कोणते मोठे संकेत मिळू शकतात. मंडळी, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येक सिंह राशीची व्यक्ती सर्वात जास्त चिंता असते: पैसा, करिअर, कुटुंब. सर्वप्रथम बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. जर गेल्या काही दिवसापासून पैशाची अडचण, कर्जाचा ताण किंवा अडकलेले व्यवहार तुम्हाला त्रास देत असतील, तर आता परिस्थिती हळूहळू सुधारण्याचे संकेत मिळत आहे. अचानक एखादा नवीन उत्पन्नाचा मार्ग मिळू शकतो. काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीला लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा एखादी मोठी संधी तुमच्या दारात येऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक संधीची नीट तपासणी करा आणि घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकतं. बराच काळ थांबलेली बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. काही लोकांसाठी नवीन नोकरीचे दार उघडू शकते. आता बोलूया कुटुंबाबद्दल. घरात काही दिवसापासून तणावाचे वातावरण असेल तर त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेला गैरसमज दूर होतील. एखादी आनंदाची बातमी संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण निर्माण करू शकते. प्रेम संबंधामध्ये ही सकारात्मक बदल दिसून येतील. ज्याच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता त्यासाठी पुन्हा एका जवळ येण्याची संधी मिळू शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होण्याचीही संकेत आहेत. मंडळी, पण या सर्व शुभ संकेतामध्ये एक महत्त्वाची सूचना आहे: तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक हसणारी व्यक्ती तुमची यशाने आनंदी असेल असं नाही. 9 जुलैच्या आसपास तुमच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुम्हाला वाटेल की आता काहीतरी चांगले घडणार आहे. सकारात्मक भावना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. लक्षात ठेवा, नशीब बदलण्याआधी विश्व आपल्याला संधी देतं, पण त्या संधी ओळखण्याची जबाबदारी आपली असते. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 9 जुलै कोणतीही चूक टाळली पाहिजे आणि कोणता उपाय केल्याने भाग्य आणखीन वेगाने चमकू शकते. सिंह राशीच्या जातकांनो, 9 जुलैचा दिवस सिंह राशीसाठी अनेक शुभ संकेत घेऊन येत असला तरी या दिवशी काही गोष्टीची विशेष काळजी घेणे अत्यंत जरुरीचे आहे. तरी या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या, खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक वेळा आपले नशीब आपल्या दारात येते, पण आपल्या एका चुकीमुळे आपणच ती संधी गमावू शकतो. सर्वात पहिली चूक म्हणजे रागात घेतलेला निर्णय. सिंह राशीच्या जातकांनो, लोकांचा स्वभाव धाडसी आणि स्वाभिमानी असतो, पण कधी कधी हा स्वभाव त्यांना नुकसान देऊ शकतो. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका आणि रागाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. दुसरी चूक म्हणजे संधीला कमी लेखणे. तुमच्या आयुष्यात एखादी छोटी संधी घेऊ शकते जी पुढे जाऊन मोठे यश देऊ शकते. त्यामुळे कोणतीही नवीन प्रस्तावाकडे दुर्लक्ष करू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारापासून दूर राहा. तुम्ही जर सतत भूतकाळातील दुःख, अपयश आठवत बसला तर येणाऱ्या चांगल्या संधी ओळखण्यात उशीर होऊ शकतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया तो छोटासा उपाय जो तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो. 9 जुलैच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. मनापासून प्रार्थना करा. त्यानंतर ओम सूर्याय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. त्याचबरोबर घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या आणि गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार मदत करा. असे मानले जाते की चांगले विचार, संयम आणि सकारात्मक कृती यामुळे मनातील आत्मविश्वास वाढतो आणि नवीन संधीसाठी तयार होतो. मंडळी, आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कठीण काळ कायमचा नसतो. जर
पाऊल थांबल्यानंतर इंद्रधनुष्य दिसल तर तसा तुमच्या आयुष्यातील संघर्षानंतर आनंदाचा काळ येऊ शकतो. 9 जुलै हा दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. त्यामुळे भीती सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा, कारण तुमच्या आयुष्यातील सुखाचे दिवस सुरू होण्याचे संकेत आता स्पष्टपणे दिसत आहे. मित्रांनो, पुढील काही शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत सिंह राशीसाठी अंतिम संदेश आणि येणाऱ्या दिवसाबद्दल एक खास प्रेरणादायी गोष्ट. मित्रांनो, आजच्या संपूर्ण राशी भविष्याचा सारांश जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे. सिंह राशीच्या जीवनात आता हळूहळू सकारात्मक बदलण्याची सुरुवात होत आहे. गेल्या काही महिन्यात तुमचे जे दुःख, संघर्ष, आर्थिक ताण, मानसिक त्रास, अपयश सहन केले आहे, तुम्हाला आतून खूप अपयश सहन केल्याने तुम्हाला आतून मजबूत बनवले आहे. अनेक वेळा तुम्हाला असे वाटले की आता काहीच चांगले होणार नाही, पण लक्षात ठेवा, ईश्वर प्रत्येक व्यक्तीची परीक्षा घेतो आणि योग्य वेळी त्याला त्याच्या मेहनतीचे फळही देतो. 9 जुलै हा दिवस तुमच्यासाठी एक नवीन आशा घेऊन येऊ शकतो. एखादी चांगली बातमी, नवीन संधी, आर्थिक सुधारणा किंवा नात्यामध्ये गोडवा यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात आनंदाचे कारण बनू शकते. मंडळी, तुमच्या मनात एक गोष्ट कायम ठेवा, स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका, कारण जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी प्रत्येक संकट एक नवीन संधी बनते. तुमच्या आयुष्यात काही लोक असे असतील ज्यांनी तुमच्या कठीण काळात साथ दिली असेल, त्यांचे आभार मानायला विसरू नका आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नका, कारण तुमचे यश त्यांना सर्वात मोठे उत्तर देईल. आता वेळ आली आहे भूतकाळातील दुःख विसरण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची. तुमच्याकडे अजून खूप काही मिळवण्यासारखे आहे. तुमची स्वप्ने अजून जिवंत आहेत, तुमची मेहनत अजून सुरू आहे आणि तुमचे नशीबही आता तुमच्या बाजूने वळायचे संकेत देत आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक सूर्योदय नवीन संधी घेऊन येतो. त्यामुळे 9 जुलैच्या दिवसाकडे आशेने किंवा सकारात्मकतेने पहा. कदाचित हाच तो दिवस असेल ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर आज एक तुम्ही संकल्पना करा की मी भूतकाळातील दुःख विसरेन, स्वतःवर विश्वास ठेवेल आणि प्रत्येक नवीन संधीचे स्वागत करेल आणि आलेल्या वाटचालीकडे सकारात्मक दृष्टीने पाहेन आणि सिंहासारखं मी अधिक मजबूत आणि घट्ट मनाने सर्वांशी सामना करू शकेल आणि आनंदाने सर्व काही करेल. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आता तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस सुरू व्हावे तर कमेंटमध्ये मनापासून जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मंडळी, आणि ईश्वर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. जय श्री स्वामी समर्थ. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी स्वामी भक्ती शक्तीला तुम्हाला बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. अशाच नवनवीन राशी भविष्याच्या अचूक व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर तुम्हाला भेटले जातील. मी काजल तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. कोण कोण हे राशीचे माझे चॅनलचे व्हिडिओ पाहत आहेत ते मला कमेंटमध्ये नक्कीच प्रश्न विचारू शकतात. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूच अशा नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.